हे का झालं ऍडजस्ट. भाई यार पावसाळ्यात काय मस्त वाटेल यार इथे. कष्ट रे कष्ट. नालायकांनो करा ना सबस्क्राईब. काय जाय लागले का तुमचं सबस्क्राईब केल्याने. आय एम रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू टू शेअर माय चॅनल लिंक. Hey everyone, welcome back to my video. तर आजचा प्लॅन असा आहे, एक मी इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला होता. इंस्टाग्रामला सगळं बघताय आपण. तर त्याच व्हिडिओला आता फॉलो करत आपण निघालोय. ह्यासाठी हा माउंट बसवलेला आहे मी. नेव्हिगेशन साठी वगैरे मला सोपं जाईल. पण एक प्रॉब्लेम आहे की तो खूप ढिल्ला बसलाय. मला आता भीती वाटते त्याला. आय गेस मी झोपवतो मोबाईल. तिथे समोर गेले की साईडला घेतो गाडी, तिथे झोपवून टाकतो. हा तिथे हे साईडला घ्यायला जागा. मला असं वाटतं ग्लव्स पण घातले पाहिजेत. चलो ऑल सेट. ग्लव्स पण घातलेले आहेत आता. तर जी मी रील बघितलेली ती होते काहीतरी, हा यार ते डॅमचं नाव काय आहे, रिहेगाव डॅम. हा रिहेगाव डॅम. तिकडे जायचा प्लॅन झालेला आहे. कमीत कमी 30 किलोमीटरचा अंतर आहे. जाऊन येऊन 60 किलोमीटर होईल. सो लेट्स सी. आणि जे लास्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला ते इंजन लाईटचा, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. ऍज यू कॅन सी देर इज नो इंजन लाईट नाव ब्लिंकिंग. ट्रॅक्शन कंट्रोल पण स्टेबल आहे. फक्त आपल्याला मोबाईल माउंटने मला साथ दिला पाहिजे. काय झालं नाही पाहिजे ना गाडीला ना काय ना. वायझरचे स्क्रू आहेत माझ्याकडे आता. आणि जरी स्क्रू असले बॅग मध्ये तर माझ्याकडे ॲलन की नाही आहेत. मला आहे ना असं स्टेबल गाडी चालवायला खूप आवडतं. म्हणजे असं भांग बुंग नाही आवडत. आणि अजून एक प्रॉब्लेम आहे यार की आरपीएम जे नाही का, रोटेशन पर मिनिट, ते असं ड्रॉप झाल्यासारखं आहे पूर्ण. म्हणजे जशी नवीन गाडी होती अगोदर, लाईक लास्ट टाइम, अरे बापरे ऍक्टिवा. महिला आणि ऍक्टिवा त्यांच्या नादी प्लीज लागू नका कोणी. कभी भी मात दे सकते हो. आणि अजून एक आहे, मी फ्लिपकार्ट वरून जे शूज मागवले होते ना, म्हणजे जर तुम्ही रायडिंग शूज वगैरे टाकते फ्लिपकार्ट साठी कमी बजेटमध्ये, कारण कसं आहे ते सगळ्या गोष्टी खूपच महाग असतात. तर कमी बजेटमध्ये ज्यावेळेस आपण टाकतो ना, तर एक शूज येतो म्हणजे लेसवाला येतो. तर तो प्लीज घेऊ नका. काहीतरी ओमी गोल्ड असं काहीतरी नाव आहे त्या शूजचं. मी सर्च करून परत एकदा हे पण करेल. मी त्याला रिव्ह्यू पण टाकणार आहे की प्लीज रायडिंग साठी तुम्ही हे घेऊ नका. इट्स नॉट वर्थ इट. कारण त्याचे कसं लेसेस वगैरे आहेत आणि त्याला हुक्स आहेत. अपर साईडला होल्स नाही आहेत. तर त्या हुक्स मधून कसं होतं, लेस वगैरे पूर्ण निघून जाते. आता सध्या मी तेच घातलं कारण अजून काही ऑप्शन नाहीये माझ्याकडे. चांदणी चौक भाई, मला जुनं चांदणी चौक खूप आठवतं यार. बरोबर हे असं होतं यार. झटका वगैरे लागला नाही. एक तर लूज बसवलंय मी, मला अजून बसवता वगैरे येत नाही. ते लूज बसवलेलं आहे ना, ते डायरेक्ट झुपकन खाली येतं आणि त्याच्यामुळे आहे ना त्या पॅनलला काही त्रास नाही झाला पाहिजे.
कष्ट रे कष्ट, नालायकांनो, करा ना सबस्क्राईब. काय जाय लागले का तुमचं सबस्क्राईब केल्याने? सबस्क्राईब करा, अजून लोकांना सांगा यार. नाही तर मराठी हिंदी भांडत बसता. आता काय झालं भाई? ती स्कूटी वाली बघ ना कशी चालवते यार. इंडिकेटर नाही देते, काय नाही देते यार. या लेन मधून त्या लेन मध्ये, त्या लेन मधून या लेन मध्ये. भाई लवकर म्हणजे कसं, एकतर थंडीचे आता दिवस चालू झालेले आहेत, धुकं वगैरे झालेले असतात जमा. हा हंटर, जाऊ दे बाबा. आय एम नॉट अ रेसर, सो आय एम सॉरी. जर तुम्ही म्हणत असताल की रॉयल एनफील्ड गेली पुढे, भाई जाऊ दे यार. काय कंपॅरिझन साठी नाही आलेलो मी इथं. बोथ कंपनीज आर व्हेरी गुड. इट्स ओनली अप टू यू. इफ यू वॉन्ट टू बाय दिस, यू कॅन बाय दिस. जर तुम्हाला ती पाहिजे, गो फॉर इट. दोन मोबाईल असले ना लय सोपं जातं सिरियसली. कारण एक मोबाईल तर कसं आहे, दोन्हीकडे कनेक्ट नाही करू शकत. एक माईक झाला, त्याच्यानंतर हेल्मेटला पण कनेक्ट नाही करू शकत मी. माझं स्ट्रगल सध्या आता एवढाच आहे की मला फक्त ते माउंट आहे ना सारखं ऍडजस्ट करावं लागेल. कारण ते मोबाईलच्या वेटने काय होतं, ते पुढे समोरच्या साईडला असं पडून जाते सगळं. कपल आहेत वाटतं, एक मीच आहे जो एकटा राहिलोय. येताना काय करणार, आपलं हेल्मेट वरचं जे माउंट आहे ना ते काढून टाकणार मी, बॅग मध्ये ठेवून टाकणार आणि माझा मोबाईल समोर लावणार या पॅनलला, त्या माउंटला. आणि स्वतःला रेकॉर्ड करणार मी. कारण मला ना एक गाणं खूप आवडतं वीकेंडचं, आफ्टर आवर्स. तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी. मला एक असं व्हिडिओ बनवायचा आहे त्या गाण्यावरती आणि ते मी बनवणार. नोबडी कॅन स्टॉप मी, नॉट इवन युट्यूब, नॉट इवन इंस्टाग्राम. आय डोंट गिव्ह व्हॉट यू गाइज थिंक. 70च्या हिशोबाने जर जायला लागलो तर किती वेळ लागेल मला तिथे, तर 41 मिनिट्स म्हणून या लागलंय. बघितलं ना काय म्हणलेलं लास्ट व्हिडिओ मध्ये मी जी स्टोरी टाकलेली ना ती बरोबरच होती. रिक्षावाल्यांचं काय नसतं, त्यांनी नंतर इंडिकेटर दिला आय गेस. कृष्णा एक कधी गाडी घेणार आहे काय माहिती. त्याला म्हणलं होतं की म्हणजे त्या बजेट मध्ये ना अजून काहीतरी 30-40 ऍडअप कर, तुला हे येईल, हंटर भेटेल. पण तो म्हणतोय त्याला यमाहाची XSR जी आहे, जी आता नवीन लॉन्च झालेली 155 आय गेस, ती त्याला खूप जास्त आवडली आहे. त्याचे सध्याला आहे ना रिव्ह्यूज पण खूप चांगले यायला लागले. इट इज अ स्क्रॅम्बलर बाईक. तर त्याचे रिव्ह्यूज ते कसं नवीन लॉन्च झालं ना, एव्हरीवन हॅज अ नाईस थिंग टू से अबाउट इट. मला आहे ना अजून एक गाडी घेऊ वाटायला लागली. जोपर्यंत ही गाडी नील होत नाही तोपर्यंत ती गाडी घेणार नाही. पण ती गाडी नाही घेणार मी आत्ताच. ओके, एक्झिक्युट सर्व्हिस रोड. बाय मला आहे ना असं बघितलं ना लय भारी वाटतंय की ती गाडी वगैरे चालली, त्यांनी जॅकेट घातलंय, मागे बॅकपॅक, आणि त्यांनी आहे ना हेल्मेट घातलंय. म्हणजे एकदम परफेक्ट. म्हणजे त्याची आवड वगैरे आहे, काही गोष्टींमुळे तो थांबलेला आहे. म्हणून मी म्हणत असते की तुम्ही तुमचं आहे ना स्वप्न पूर्ण करा. अजून एक लेफ्ट. समोरून पण अशा गाड्या येतात रे. हे आता मी असं निघालोय ना कारण माझ्याकडे युट्यूबला टाकायला काय नाही, अँड मला कन्सिस्टंट राहायचंय. ओके बाबा. सारखं प्रत्येक खड्ड्याला आहे ना तो माउंट खाली सरकतोय आणि मी परत एकदा तो ऍडजस्ट करतोय. एवढी हटाई होणार आहे ना माझी युट्यूबला जर व्हिडिओ व्हायरल होत असेल तर. नाहीतर काय हटाई होणार आहे, ते 4 लोक बघतील ज्यांना मी लिंक पाठवतो, कारण त्यांनाच मी माहिती आहे की मी युट्यूबला आहे, बाकीच्यांना काहीही माहित नाही. सो
I'm requesting all of you to share my channel link, Nomad on Wheels, Instagram. त्यावरती पण तुम्ही मला फॉलो करू शकता. म्हणजे प्लीज फॉलो करा. आय एम रिक्वेस्टिंग यू की मला फॉलो करा. इंस्टाग्रामला पण तोच हँडल आहे जो इथे युट्यूबला आहे, नोमॅड ऑन व्हील्स. जरा जास्तच दाबायला लागलाय मला स्ट्रॉंगवाला. रॉयल एनफिल्डचं एक आहे बाबा, बघल तिथे आहेच रॉयल एनफिल्ड. म्हणजे इट्स लाईक अ कंपल्सरी बाईक. ज्या हिशोबाने रॉयल एनफिल्डचं क्रेज वगैरे वाढत गेलं ना, असं आहे की कंपल्सरी झाल्यासारखं आहे. हंटर तर काय आता असं स्प्लेंडर सारखं झालंय ती गाडी. एक तर ऍडव्हान्टेज हा आहे की ती जी बाईक आहे ना बसलेली आहे, म्हणजे बॉबर टाईप आहे. नॉट प्रॉपर बॉबर, पण एक बॉबर सारखे, म्हणजे नाही का हाईट वगैरे सगळं कमी झालं. हे बघा माउंट सरकला खाली, तुम्हाला दिसत असेल. आता तो मी पुन्हा एकदा ऍडजस्ट करेल. हे का झालं ऍडजस्ट. प्रत्येक स्पीड ब्रेकरला तो खाली येणार. त्यांनी ती शपथ घेतलेली. आता काय माहिती त्यांनी रिॲक्शन बघितलं का नाही आता माझं. मी आहे ना एकतर इंट्रोवर्ट माहिती का. मी असं म्हणजे मला गाडी जरी आवडली ना, मी त्या व्यक्तीकडे जात नाही की नाही का गाडी चांगली आहे, बोलायला किती सीसी आहे, काय सीसी आहे, परफॉर्मन्स कसा आहे, ते सगळं मला खूप बोलू वाटतं. पण एक तर इंट्रोवर्ट आहे मी म्हणजे बोलतच नाही. इंट्रोवर्ट म्हणण्यापेक्षा असं होतं की यार काय बोलायचं नंतर. आणि जेवढे पण मुली आहेत ना, खरं सांगतो, तुम्ही जे आता बॉबर वगैरे घ्यायला लागलात ना, बॉबर झालं, रॉयल एनफिल्ड झालं, हिमालयन घेता, त्याच्यानंतर हेवी ऍडव्हेंचर घेता, रोडस्टर वगैरे, खरंच यार सल्यूट आहे तुम्हाला. कारण हे जे बाईक्स आहेत ना, एकतर हेवी आहेत आणि असं एक लोकांमध्ये हे झालेलं असतं की नाही का मुली नाही चालवू शकत जास्त करून. आणि ते बरोबरपणे सगळ्यांना येत नाही. आय एम सॉरी फॉर दिस. सगळ्यांना येत नाही गाडी. ज्यांना येते खरं सांगतो, तुम्ही खूप चांगली चालवतो. तुम्ही अजून फिरा आणि तुम्ही ना मुलांपेक्षा खूप काळजीपूर्वक गाडी चालवता. म्हणजे मुलं तर कसं आहे, हलकट प्रजाती आहे, नालायक प्राणी आहेत जरा ते. एक जरी स्पीड ब्रेकर किंवा खड्डा वगैरे आला ना, झालं माउंट आला खाली. माझ्याकडे तर आहे ना आता रिचार्ज सुद्धा नाहीये. त्याच एका गोष्टीमुळे ना मी दुसरा मोबाईल ठेवलाय जवळ. त्या मोबाईलला माझं हेल्मेट कनेक्ट आहे नेव्हिगेशन साठी. म्हणजे बघायला तर सोपं पडतं. माझं काय होतं की ज्यावेळेस ती बोलती की टेकर हाईट वगैरे, ते सगळं मला अजून सोपं पडतं. आय एम व्हेरी गुड इन नेव्हिगेशन, सिरियसली. अरे यार, त्याला पण ओव्हरटेक करायचं. तर रिचार्ज नसल्यामुळे कसं आहे, ह्याचा हॉटस्पॉट माझ्या मोबाईलला कनेक्ट आहे, जेणेकरून मी ऑनलाईन दिसेल सर्वांना. सर्वांमध्ये कोण आहे यार, कोणच नाही. मला मोजून आहे ना 10 मित्र असतील यार, 10. आणि थँक गॉड ते खूप चांगले आहेत, बरेच वर्षांपासून माझ्यासोबत आहेत. 10 मधले 6 तरी असतील जे माझ्यासोबत आहेत 15 वर्षापेक्षा जास्त झालं. आणि काही जण असे आहेत की आता 10 वर्ष कंप्लीट होतील 2026 मध्ये. आणि आजचा हा शेवटचा दिवस. मला खरं तर आज बाहेर नव्हतं पडायचं, पण आजच सुट्टी दिलेली आहे. आज आहे 31 डिसेंबर. आय होप मी हा व्हिडिओ आजची आज करून आहे ना उद्या पोस्ट करेल.
पावसाळ्यात यायला किती मजा आली असती रे. मला हे लोकेशन माहित नव्हतं ना. ह्या रस्त्यावरून आहे ना जाताना भारी वाटेल भाई, खरं सांगतोय. त्यावेळेस कसं व्हिडिओ वगैरे काय मी रेकॉर्ड करणार नाही, रूट पण माहिती झालेला असेल. एकदम क्लीन गाडी निघणार माझी, एकदम क्लीन. किती वेळ राहिला? 27 मिनिट. यार काय रस्ता यार इकडे भाई. टू गुड, टू गुड. आता विचार करा, जरी अजून एकाकडे गाडी असती अशी किंवा माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये कोणी घेतली असती, वन वुड हॅव कॉन्टॅक्टेड मी की भाई चल आपण जाऊया, मी येतो तुझ्यासोबत, किंवा आपण दोघं अशा लोकेशनला जाऊ, मला पण व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. तो पण त्याच फील्ड मध्ये, मी पण याच फील्ड मध्ये. फील्डला म्हणता येतात, आय जस्ट स्टार्टेड ऑन इट. आणि मला हे माहित नाही की मी कुठे जाऊन थांबेल का नाही हे सुद्धा माहित नाही मला. माझा रूटच माहित नाही. माझं असं झालं की मी फक्त चालत निघालोय आता. मला आधी मध्ये काय भेटेल, काय सहन करावं लागेल, कोणत्या गोष्टी समोर येतील हे अजून मला काय माहित नाही. असं आहे ते. भाई यार रस्ता तर चांगला आहे, मला आवडला इथला रस्ता सिरियसली. मेन सिटी मध्येच काय मड पडलेलं असते काय कळत नाही मला. एक तर ट्रॅफिक मध्ये पहिलं दुसरं आणि त्यात खड्डे स्पीड ब्रेकर, धार धूर गाडी उडलेली आहेच, काय ना काय झालेलं आहेच. भाई फुल गावाकडे आल्यासारखं वाटतं बरं का मला. खरं सांगतो मला असलं वातावरण खूप आवडतं. हे जे शेतीचा वास असतो ना मला, शेती, असे लोक, छोटे छोटे टपरे आजूबाजू, ले बाईक. म्हणूनच घेतलेली आहे ऍडव्हेंचर बाईक. कळलं? हा, जरी नाही कळलं तरी कळवलंच पाहिजे तुम्हाला. त्या माउंट मुळे ना मी एकदम असं नील मध्ये जातो स्पीड ब्रेकर वरून, नाहीतर काही गरज नाही मला नील मध्ये जायची. मी फक्त काय करू शकतो माहितीये का, असं उभं राहायचं पॅडल्स वरती, म्हणजे सॅडलिंग पोझिशन. जे काय आहे हे बघा, असं जे मी आता केलं तेच. थँक गॉड यार मी आज इथे यायचं ठरवलं. चांगलं यार, बापरे स्मशानभूमी आहे. पाया पडा बाबा. तर सुंदर आहे यार जागा ही. एबीएस वगैरे एकदम स्मूथ वर्क करतो यार, खरंच चांगलं आहे बरं का. हळूहळू मला ही गाडी कळायला लागली. मला ना अजून एक बेटर माउंटिंग ऑप्शन सांगणार आहे, जर तुम्हाला माहिती असेल ना प्लीज. माझं हे कसं, हे जे स्पीडोमीटर आहे ना माझा, जे काय आहे डिस्प्ले, त्याला जो आहे ना हा माउंट असं सारखा धडकतो. त्याने आहे ना मला असं काळजी वाटते की यार काय म्हणजे डॅमेज नको व्हायला. असं होतं, डॅमेज नाही झालं पाहिजे यार ते. कारण कसं हे जे आहे ना हे मेटल आहे आणि हे फायबर आहे आय गेस. तर ऑफकोर्स डॅमेज तर माझीच गाडी होणार आहे, मेटल माउंटला काय होणार नाही. हे नंतर टाकून जरी दिलं तरी कोणाच्या तरी काम येईल, किंवा कोणाला तर मी देऊन टाकेल. जुनी जर कोणाकडे एसडी असेल ना तर प्लीज यार मला कॉन्टॅक्ट करा. मी पुण्यामधलाच आहे, मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला हे घेऊन टाकेल.
कितीला देईल ते मी पर्सनली सांगेल. जेवढ्याला मी घेतलेला आहे तेवढ्याला तर मी ऑफ करू देणार नाही, पण प्लीज यार मला आहे ना दुसरा ऑप्शन द्या. कारण मी शोरूम मध्ये पण विचारलं, शोरूमच म्हणतात ह्याला, आपलं काय म्हणतात वर्कशॉप मध्ये विचारलं मी की ह्याला जीपीएस माउंट वगैरे जर कंपनी प्रोव्हाइड करते का, तर ते नाही म्हणले की नाही करत. असं आहे हिशोब. तर कसं आहे जर कंपनी प्रोव्हाइड नसेल करत म्हणजे वर्कशॉपनी सांगितलं, आणि ज्यावेळेस तुम्ही युट्यूबला शॉर्ट्स वगैरे बघता ना तर त्यामध्ये जे प्रमोशनल व्हिडिओज असतात की त्यांना एकतर अप्रोच केलेलं असतं कंपनीने कधी कधी की तुम्ही असं असं प्रमोशन करा, हे करा ते करा, असं असतं ते हिशोब. तर भाई सगळं ओपन आहे भाई. योगेश बावळटे यार माझा म्हणजे कामावरचा आहे. आमचं काय ठरलेलं की आज दोघं जण सुट्टी घेऊ. त्याला मी रात्री मेसेज पण केलेला तेव्हा उद्याचं काय मला फिक्स सांग, असा असा प्लॅन झालाय, जाऊ आपण दोघे. म्हणलं ठीक आहे सांगतो. संध्याकाळी झोपून गेलो ना, त्याचा मेसेज आला ना म्हणजे मी पण मेसेज न करता झोपून गेलो. भाई यार पावसाळ्यात काय मस्त वाटेल यार इथे. पहिल्यांदा ना एवढं माझी गाडी 4th गिअरच्या वरती आहे, नाही तर 4th गिअरच्या खाली 4th ला पण बेअरली जात असतील. व्हायब्रेशन जरा जास्त फील व्हायला लागलं. हा इश्यू आहे का रे एसडी ला? प्लीज कुणीतरी सांगा मला. जर कुणी जास्त यूज करत असेल गाडी किंवा लॉंग टाइम युजर आहे कोण, प्लीज सांगा. आणि भाई यार हे रायडिंग गिअर्स किती महाग आहेत, म्हणजे घ्यायला जातो मी घेऊच शकत नाहीये. आणि मी हे पण बघतो रील्स वगैरे बघतो इंस्टाग्रामला की बजेट फ्रेंडली रायडिंग गिअर्स. अरे भाई 5,000 4,000 ग्लोव्स ठीक आहे भाई 1,500. स्टील खूप महाग आहे यार हे. 6,000 मध्ये राशन भरून होतंय माझं. ते पण यार मंथली, असं पण नाही की महिन्याला तर भरल्याच जाते. काही गोष्टी संपतात, काही गोष्टी राहतात तशाच. दोघांचं राशन आहे ते 6,000चं, आणि त्यामध्ये रायडिंग गिअर्स बाय डेफिनेटली प्रोटेक्टिव्ह आहेच, बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये. पण यार प्लीज थोडस प्राइस पण तुम्ही कमी करू शकता प्लीज यार. प्लीज हे माझं युट्यूबचा जो व्हिडिओ आहे ना टाटा ग्रुप्स पर्यंत पोहोचवा. कारण आय डोंट थिंक की टाटा ग्रुप जर सोडलं तर दुसरं कोणी याला कमी बजेटमध्ये आणू शकतं. निकावीचे प्रोडक्ट्स आहेत, पण त्याचा विषय कसा आहे, ते जाळी आहे त्याच्यावरती ते प्रोडक्ट साठायचे. जर ती जाळी जर फाटली ना म्हणजे इनर क्लोथ, तर त्याचा काही युजच नाहीये. सो प्लीज निकावी जर तुम्ही बजेट फ्रेंडली मला हे देत असाल सगळं, तर प्लीज त्याला थोडस इम्प्रूव्ह करा त्या क्लोथला. अरे भाई थँक गॉड यार मी इथं आलो आज. सिरियसली मस्त आहे. यार मी खरं सांगतो येताना 100% मी व्हिडिओ काढणार समोरचा म्हणजे इथे मोबाईल लावणार उलटा करून. मला पूर्ण मी पाहिजे त्यामध्ये. आता मी थोडीशी अजून काहीतरी बकचोदी करेल तिथे, जसं की काहीतरी खायचं वगैरे, ते सगळं रेकॉर्ड करणार. मला तिथे शांत बसायचंय जरा. ज्यावेळेस मी मोबाईल माझ्या हेडफोन म्हणतो, आय एम सो सॉरी, ज्यावेळेस मोबाईल ह्याला लावतो ना मी माझ्या हेल्मेटला, तर ते स्ट्रॅप्स वाला माउंट आहे. तर ते स्ट्रॅप्समुळे काय होतं इश्यू, माझं जे हेल्मेटचा ग्लास आहे तो राहतो ओपन. बापरे सगळीकडे कपल आहे यार, सगळीकडे कपल आहे. मीच एक सिंगल राहिलेलो आहे, आणि मला मजा येते यार सिंगल राहायला. खरं सांगतो मला ना असं अडवायला नको की तू
ही पॅन्ट घाल, हे तुझ्यावर सूट होत नाहीये, तू हे शर्ट घाल, तू हा टी शर्ट घाल, हा कलर तुझ्यावरती सूट होत नाही. मला ते सगळं नकोय बाई, खरं सांगतोय. आणि मला हे पण माहिती की तुम्ही लोक करता, जेवढे पण कपल आहेत ना तुम्ही लोक करता. ठीक आहे. इन 400 meters टर्न राईट इन टू हिंजेवाडी पिरंगुट रोड. पिरंगुट म्हणल्यावर यार तिकडूनच यायला पाहिजे होतं यार, रिंग रोड वगैरे नाही यार, पण ते खूपच लांब झालं असतं. बघू, जर तिकडे कनेक्ट झालं तर त्या रूटनी येणार मी. म्हणजे तो निळकंठेश्वरला जो जाताना तुम्ही बघितलेला ना रस्ता, खडकवाडी कुडचे वगैरे त्या साईडचा. ठीक आहे, इथला राईट. भाई उसाचा ट्रक भाई. लहानपणी कसं गावाकडे होतं ना, तर असे ऊसाचे ट्रक वगैरे जायचे, आम्ही त्याला लटकत म्हणजे ऊस तोडायलाच म्हणतो, ऊस घ्यायला त्यातून. मस्त होतं यार लहानपण, खरं सांगतोय. आता बरं लहानपणी असं वाटायचं की मोठं कधी होतं. मोठं झाल्यावर काय आवडली नाही बाबा ही जिंदगी मोठी झालेली, बिलकुल नाही. बऱ्याच गोष्टी अशा गमवलेल्या गेलेल्या आहेत. आणि ते अशा गोष्टी असतात की त्याला आपण पकडूही शकत नाही. कितीही पकडायचा प्रयत्न करा ते निसटत राहतील हातातून. आणि अजून एक यार, तो नवाजुद्दीन सिद्दीकीचा डायलॉग आहे, तुम्हाला माहिती असेल की हारे हुए मर्द कहा जाते. आय थिंक नवाजुद्दीनचाच आहे, कारण आवाज खूपच सिमिलर आहे. मी ते एका रील मध्ये ऐकलं होतं, खूप आवडलेली, मी ते डाउनलोड वगैरे करून ठेवलेली आहे. ते मी युट्यूबला ऑफकोर्स टाकू नाही शकत. मस्त आहे ते यार इथले रस्ते, खरं सांगते सिरियसली एकदम टॉप पे भाई, टॉप. जो कोणी इथला नगरसेवक आमदार वगैरे आहे ना भाई, सल्यूट आहे भाई. मला एवढं राजकारणातलं कळत नाही म्हणून आमदार नगरसेवक काय असेल ते बोललो मी. टॉप आहे भाई, विषय हार्ड आहे इथला. तुम्हाला वाटत असेल यार एडीव्ही असून पण एवढं निवांत चाललेलं आहे. माउंट मध्ये चाललोय यार, नाही तर खड्डे गुड्डे अपन नाही देखते भाई. हाँ वैसे मक्खन डाले जैसे चले जाते. जसं सॅडलिंग केलं मी विसरलो की माउंट खाली येतोय. काय मस्त यार, एकदम शांत रस्ता आहे, जास्त गजगज नाही. काही दिवसांनी हे पण भरून जाईल ऑफकोर्स, वी ऑल नो दिस. लास्ट व्हिडिओ जो मी अपलोड केलेला ना इंजन लाईट प्रॉब्लेम वाला, तर ते कसं आहे, मी हे विसरलेलो की माझी आई सुद्धा माझे व्हिडिओज बघते आणि त्यामध्ये ना काही अपशब्द निघालेले आहे जे मी ब्लर नव्हते केले किंवा बीप वगैरे काय लावायचं विसरलो होतो. युट्यूब प्लॅटफॉर्म असा आहे की त्याला आहे ना सगळेजण बघतात. तर जेवढे पण काही लोक आहेत, 50 तर 50 बाबा माझे आता सबस्क्रायबर, आय गेस 50 पण नाही आहेत, 40 आहेत. तर ते लोक आहेत ना कुठे ना कुठं मला बघून शिकतात किंवा इन्स्पायर होतात की अशा गोष्टी केल्या पाहिजेत अशा. तर ते कसं होईल, मी जर शिवी दिली ना तर ते अजून एक असं नॉर्मलाइज होऊन जाईल. मग ते नॉर्मलाइज असं होईल की जर मी करतोय ना तर तो काय करेल, अरे भाई कूल आहे हे, तर म्हणजे नाही का इट्स व्हेरी कूल. तर ते प्रत्येक सेंटेन्स मध्ये आहे ना, प्रत्येक सेंटेन्स शब्द वगैरे कॉन्व्हर्सेशन मध्ये एकदम नॉर्मल कॉन्व्हर्सेशन, त्यामध्ये एखादी शिवी निघून जाईल त्याची सुद्धा. तर आई मला हेच म्हणले की तुला लोक बघतात, तुझ्याकडून काही लोक शिकतील, असं नाही की 40चे 40 शिकतील, त्यातून एक जरी शिकला ना तर त्यांनी काय शिकलं तुझ्याकडून, असं ते माझ्या डोक्यामध्ये राहून गेलं. तर इथून पुढे हे मी लक्षात ठेवेल. मस्त बाई या रे. जे लोक माझा व्हिडिओ बघतील ना आता, मी टाकणार बाई शॉर्ट पण टाकणार, ह्यातलंच क्रॉप करून करून शॉर्ट टाकणार. $500 meters.
मस्त बाय रोड यार, खरंच मस्त मस्त. इथे जर आता तो मोबाईल नसता ना, मग बाईस दाखवली असते तुम्हाला सॅडलिंग म्हणजे काय. असं ढँग ढुंग निघालो असतो ना मी इथनं. ग्राउंड क्लिअरन्स एकदम मख्खन आहे यार या गाडीचा, एकदम अपलिफ्टेड गाडी. मला तर ना एक्सपल सुद्धा आवडलेली. म्हणजे माझं असं आहे की यार मला, तुम्ही आहे ना गाडी कोणती दाखवा, मला गाड्या सगळ्या आवडतात. फक्त विषय काय झाला, मला या गाडीवरती प्रेम झालंय, प्रेम. कुठून आहे रस्ता? पलीकडून आहे का? सरळ रस्ता आहे? ते गुगल मॅपला इकडून दाखवतोय सरळ. सरळ जाऊ तिथनं. चांगली आहे का गाडी? चला, थँक्यू काका. गुगल मॅपला तर इथून दाखवतोय युटर्न. आता लेट्स सी. दादा तर म्हणला सरळ जा. ओ भाई, तिकडे पाणी आहे भाई. हो यार, जाऊ. समोर नाही जात का गाडी? ना भाई, लावू आता इथे गाडी.